नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आजची अपडेट आहे जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात आणि त्यामधीलही महत्त्वाचं पद म्हणजे आरोग्य सेवक, ग्रामसेवक इत्यादी पदासंदर्भातली ही अपडेट आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियल नोटीस आहे 13/6/2025 म्हणजे 13 जूनला ही नोटीस आली होती. आणि यामध्ये विषय काय आहे? सरसेवा पदभरती 2023 मधील अतिरिक्त निवडसूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याच्या बाबतीत जिल्हा परिषद सांगली यांचे 6/4/25, जिल्हा परिषद धाराशिव यांचे, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे निरंकचे पत्र. विषय काय आहे? 2023 मध्ये भरती झाली होती आणि त्यामध्ये उमेदवारांची निवड सुद्धा झाली. काही उमेदवार वेटिंग लिस्टवर पण आहेत. पण अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की अनेक भरत्या गेल्या काळामध्ये आल्या होत्या आणि जे उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक असो, ग्रामसेवक असो किंवा गट क मधली काही पदं असतील, अशा पदावर नियुक्त झाले होते, पण त्यांनी जॉइन केलं नाही. जॉइन न करण्याचं कारण त्यांची निवड इतर ठिकाणी झालेली आहे किंवा त्यांना दुसरा जॉब मिळालेला असू शकतो. या कारणामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. आता जी काही वेटिंग लिस्ट आहे किंवा निवड सूची आहे, त्यामधील उमेदवारांना इथे संधी द्यायची आहे वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना. पण वेटिंग लिस्टमधले उमेदवार जर निवड सूचीमध्ये घेतले, तर वेटिंग लिस्टही काही आणखी यामध्येही उमेदवार ॲड करावे लागतील. म्हणजे सध्या होती सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट, नंतर बाकी जी होती ती वेटिंग लिस्ट होती. आता सिलेक्शन झालेले काही विद्यार्थी या ठिकाणी जॉइन झालेले नाहीत. त्यामुळे वेटिंग लिस्टमधले उमेदवार सिलेक्शन लिस्टमध्ये येतील आणि जी काही वेटिंग लिस्टमध्ये रिक्त जागा राहील त्यावरही काही उमेदवारांची नावे ॲड करावी लागतील. पण जो काही कोर्टाचा निर्णय आलेला होता किंवा शासनाचा जो काही निर्णय होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्टची एक मर्यादा असते, त्यासोबतच निवड सूचीसुद्धा मर्यादा असते आणि भरती आहे 2023ची. त्यामुळे ही जी सूची आहे या सूचीची कालमर्यादा वाढवण्याच्या संदर्भात ही संपूर्ण माहिती आहे. खाली पहा. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ पद भरती 2023-24 अंतर्गत निवड सूची व प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यावरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करून भरण्यास व सदर सूचींचा कालावधी हा 6 महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, जी काही निवड सूची आहे किंवा वेटिंग लिस्ट आहे ती संपल्याच्या नंतर आता काय करायचं? त्याची कालमर्यादा संपल्याच्या नंतर जागा जर रिक्त असतील तर नव्याने सध्या तरी भरती घेतल्या जात नाही. भरती जर राबवायची म्हटली तर आणखी 1 वर्षाचा कालावधी भरतीला लागू शकतो. म्हणूनच जी काही निवड सूची आहे किंवा वेटिंग लिस्ट आहे त्याची कालमर्यादा वाढवण्याच्या संदर्भात या ठिकाणी ही नोटीस प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसते. हे झालं जुन्या भरतीच्या बाबतीत. आता काही जण विचारताय की नवीन जाहिरात कधी येणार, नवीन जाहिरात कधी येणार? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 2025च्या शेवटी किंवा 2026 मध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. अजून नवीन जाहिरातीबाबत कुठलीही शाश्वती नाही किंवा कुठलंही ऑफिशियल नोटीस आलेलं नाही. जी काही जुनी जाहिरात आहे 2023ची त्याचीच कार्यवाही अजून सुरू आहे. आपल्याला माहित आहे की 19,000 प्लस जागा त्यामध्ये आलेल्या होत्या आणि विविध जिल्हा परिषदांमध्ये एकूण 34 जिल्हा परिषदांमध्ये जागा होत्या आणि विविध पोस्टच्या सुद्धा जागा होत्या. त्यामुळेच ही भरती प्रक्रिया लांबलचक होणार आहे. अजून काही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही, त्यांनाही नियुक्ती मिळेल आणि आगामी काळात नवीन भरती येईलच. पण ती मात्र कधी येईल हे सध्या सांगणं शक्य नाही. पण जेव्हा केव्हा ती येईल तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची अपडेट मिळून जाईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.